नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, गुढीपाडव्यापासून सुरुवात होते नवीन वर्षाला. यंदा गुढीपाडवा आलाय 30 मार्च 2025ला आणि यंदाच्या या गुढीपाडव्यापासून जे नवीन वर्ष सुरू होतंय ते नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी कसं असणार आहे, काय लाभ तुम्हाला होणार आहे, कोणत्या गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मंडळी, गुढीपाडवा 30 मार्चला आणि 30 मार्चपासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि या नवीन वर्षात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचं गोचर होणार आहे आणि त्या ग्रहांचा चांगला वाईट परिणाम सगळ्याच राशींवर होणार आहे. एकंदर हे वर्ष आपल्या राशीसाठी कसं असेल हे आपण बघणार आहोत. सुरुवात करूया मेष राशीपासून. या नवीन वर्षात मेष राशीच्या लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायासाठी जे काही प्रयत्न कराल त्याचे चांगले परिणाम मिळतील. व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. अर्थात कुठलेही पैशांचे व्यवहार असतील किंवा नवीन काम सुरू करण्यासंदर्भातील व्यवहार असतील तर ते करताना मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर मेष राशीसाठी जी महत्त्वाची घटना आहे या मेष राशीसाठी घडू शकते ती म्हणजे एका विद्वान व्यक्तीच्या भेटीचा योग आहे आणि त्या विद्वान व्यक्तीच्या भेटीमुळे तुम्ही तुमची कारकीर्द अधिक मोठी करू शकाल आणि तुम्हाला त्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल. अशा पद्धतीचा योग हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन येतंय. त्याचबरोबर धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. मुलांशी संबंधित ज्या कुठल्या समस्यांशी तुम्ही लढत आहे त्या समस्यांवर उपायसुद्धा मिळू शकतो. जोडीदारासोबत तुमचे काही गैरसमज असतील तर ते दूर व्हायला सुद्धा हे वर्ष तुम्हाला मदत करेल. आता वळूया वृषभ राशीकडे. एकंदरीत ग्रहस्थिती पाहता हिंदू वर्षारंभ अनुकूल ठरणार आहे. वृषभ राशीसाठी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात अनेक पट लाभ मिळू शकतो. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. योजना यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा आर्थिक वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. गुंतवणुकीतून सुद्धा वृषभ राशीच्या लोकांना या नवीन वर्षात फायदा मिळू शकतो. समाजात आदर वाढेल, मान सन्मान वाढेल, नवीन मित्र बनतील. अनेक क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच हे नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगलंच असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता वळूया मिथुन राशीकडे. हिंदू नवीन वर्ष सकारात्मक असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी जे लोक नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना यश मिळू शकतं. नोकरी बदलण्यात यशस्वी तुम्ही होऊ शकता. समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन व्यवसाय करारांमुळे व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा मिळेल. जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकते. तसेच या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग सुद्धा आहेत. अचानक आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. करिअरमधील तणाव संपेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येऊन तरुणांना उच्च स्थान मिळेल. कर्क रास. हिंदू नवीन वर्ष कर्क राशीसाठी सुद्धा अनुकूल असणार आहे. शनीचे मीन राशीतील गोचर कर्क राशीच्या लोकांना दिलासा देणारा आहे. त्यामुळे रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता नांदू शकेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि स्नेह वाढेल. कोणत्याही गुंतवणुकीच्या व्यवसायाच्या योजनेचा विचार तुम्ही करत असाल तर ते सुरू करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम म्हटला पाहिजे. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने सुद्धा मोठा लाभ मिळू शकतो. इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आता वळूया सिंह राशीकडे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ भाग्याचा म्हणावा लागेल. सिंह राशीचे जे लोक नोकरी करतायत त्यांच्यासाठी पदोन्नतीच्या संधी येतील. अनेक वरिष्ठांची संपर्क तुमचे चांगले होतील. वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा निश्चितच चांगली असेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असणार आहे त्यामुळे आर्थिक लाभ मिळतील. आता वळूया तूळ राशीकडे. तूळ राशीच्या लोकांना नवीन वर्ष कसं असणार आहे? अर्थात आनंद, सुख आणि समृद्धी प्राप्त करून देणारं. करिअर आणि व्यवसायाच्या संबंधात मोठ्या चांगल्या बातम्या हाती लागतील. इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे.
चैनीच्या गोष्टींवर तुमचे पैसे खर्च होतील आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. शुभचिंतकांच्या मदतीने काही मोठं काम पूर्ण करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदाराची कोणतीही मोठी कामगिरी कुटुंबात आनंद आणू शकते. आता वळूया वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. शहाणपणाने खर्च मात्र कराल, नाहीतर खर्च वाढला तर बचत होणार नाही. म्हणून धनलाभ होणार वर खर्च करताना विचार करा. करिअरच्या संबंधित कुटुंबाकडून समर्थन मिळेल. कामात पूर्ण पाठिंबा कुटुंबाकडून राहील. व्यापारी वर्गातील लोकांसाठी प्रवासाची शक्यता आहे. हे प्रवास तुमच्यासाठी शुभ ठरतील. नवीन मित्रांच्या मदतीने नवीन कामाची योजना तुम्ही कराल. धनु राशीसाठी हिंदू नवीन वर्ष अर्थात उत्तम ठरणार आहे. सुखसोयी वाढणारा आहे. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकतं. समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन व्यवसाय करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल. शनीच्या मीन राशीतील गोचराने धैर्य आणि शौर्य वाढेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ सुद्धा होईल. धन्यवाद.